उपमुख्यमंत्री अजित पवार आज आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेत आहेत। मुंबईतल्या देवगिरी या त्यांच्या सरकारी निवासस्थानी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी सुद्धा होताना पाहायला मिळते। आमदार विक्रम काळे, शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आता इथे दाखल होत आहेत। तर आपण पाहतोय की अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी आज आमदार आणि पदाधिकारी यांची गाठीभेटी होणार असल्याची माहिती मिळते। मुंबईतलं त्यांचं देवगिरी या निवासस्थानी आपण पाहतोय आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचंही पाहायला मिळतंय आणि साम टीव्हीवर याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्यही आपण पाहतोय। आमदार विक्रम काळे, शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा अजित पवार यांची भेट घेतील। या क्षणाची मोठी बातमी, छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका घ्यावी अशी मागणी आता समता परिषदेच्या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी केलेली आहे। साम टीव्हीच्या सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे, त्यामुळे भुजबळ वेगळी भूमिका घेणार आहेत का असा सवाल आहे। त्यानंतर आत्ताची एक मोठी घडामोड आपण पाहतोय, देवगिरी या बंगल्यावरती सध्या वेगवान हालचाली घडतायत। अजित पवार यांच्याकडून आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये मंत्री पदासाठी आता लॉबिंग सुरू असल्याचं सुद्धा कळतंय। आमदार विक्रम काळे हे अजितदादा यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या भेटीमध्ये मंत्रिपदाची संधी देण्याची विनंती सुद्धा केली जाऊ शकते। सूत्रांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होतोय आणि या अनुषंगाने आपण पाहतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता मंत्रिपदासाठी लॉबिंगला सुरुवात झालेली आहे। अधिवेशनाआधीच खरं तर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी ही चर्चा सुरू आहे आणि याच अनुषंगाने आपण ही एक मोठी घडामोड सध्या मुंबईमध्ये होताना पाहायला मिळत आहे।